आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता. आता कारण तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण सकाळ सकाळी इथे वरण भात लावत होते श्रीसाठी आणि कुकर लावल्यानंतर कळालं की आज रिझल्ट आहे. आता तुम्ही मला विचारताल की रिझल्ट कशाचा रिझल्ट? तर डी फार्मसीला मी गेल्या वर्षी ॲडमिशन घेतलं होतं. 1-2 वर्ष गॅप झाल्यानंतर मी डी फार्मला ॲडमिशन घेतलं होतं, कारण मला फार्मसी करायची इच्छा पण होती आणि घरात बसून काय करावं हा प्रश्न नेहमी डोक्यात असायचा. मग यांनी सांगितलं की फार्मसीला ॲडमिशन घेऊयात आणि आज त्याचाच रिझल्ट होता आणि 75% पडले होते. खरं तर यापेक्षा जास्त पडतील अशी माझी अपेक्षा होती, पण माझ्यानंतर मी सगळ्या अख्ख्या वर्गाचा रिझल्ट चेक केला आणि कळालं की पेपर थोडेसे हार्ड चेक झालेत आणि सगळ्यांना ॲव्हरेजच मार्क पडल्यात. तेव्हा मनात शांती भेटली आणि मग नंतर सेलिब्रेशन करायला स्टार्ट केलं. आता हे चॉकलेट यांनी मला आधीच आणून दिलं होतं, तेच मी तर खात होते आणि तेवढ्या डोरची ट्रिंग वाजली आणि कळालं की यांनी माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला आहे सेलिब्रेशनसाठी. आता तेच पिझ्झा ते खाऊन पोट भरून घेतलं आणि सेलिब्रेशन पण करून घेतलं आणि आपलं तर पिझ्झावर भागलं होतं, पण श्रीला वरण भात चारला आणि त्यानंतर दररोजचीच काम म्हणजे कपडे वाळले होते ते काढून ठेवले. आता या कपड्यांची घडी घालण्यासाठी मला मुहूर्त काढावं लागेल बरं का. मग नंतर चहा संध्याकाळ झाली आणि चहा पिण्याची इच्छा झाली, म्हणूनच इथे मी माझ्यासाठी चहा पिला आणि तोच एन्जॉय केला. कारण श्री झोपला असला तरच मला चहा प्यायला मिळतो. आणि चहा पिल्यानंतर लगेच मी भाकरी आणि भाजी करायला घेतले आणि भाजीमध्ये बनवली होती शिमला मिरची. आता हे काम तर दररोजचेच आहेत आणि ते होतच राहतील. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.